नमस्कार मंडळी, मराठी अन्नपूर्णा डिलाईट्सच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। मस्त असे पांढरे शुभ्र आणि मऊसूद खोबऱ्याचे लाडू आज आपण बनवतोय। खोबऱ्याचे लाडू बांधून झाले की ताटामध्ये ठेवल्यानंतर ते खालच्या बाजूने चपटे होतात किंवा लवकर खराब होतात। या दोन्हींचं एक कारण म्हणजे मिश्रण जास्त ओलसर असणं। तर या व्हिडिओमध्ये एकदम परफेक्ट मिश्रण कसं ओळखायचं हे आज आपण बघणार आहोत। तर लाडूसाठी आपल्याला 2 कप डेसिकेटेड कोकोनट लागणार आहे। खोबऱ्याच्या पाठीवरचा काळा भाग काढून घेतला की नंतर एका जाडसर किसणीने हे खोबरं आपल्याला किसून घ्यायचं। त्यानंतर मिक्सरला वाटून घेतलं की बरोबर असा हा खोबऱ्याचा बारीक चव तयार होतो। तर हा मी घरीच बनवलाय, तुम्ही मार्केटमधला सुद्धा वापरू शकता। त्यानंतर 1 वाटी आपल्याला दूध लागणार आहे। यामध्ये मी थोडीशी दुधावरची मलाई सुद्धा घेतलेली आहे। 2 वाटी खोबरं घेतलं असेल तर त्यासाठी आपल्याला बरोबर पाऊण वाटी साखर घ्यायची आहे। आता यानंतर खोबरं आपण परतून घेणार आहोत। तर कढाईमध्ये मी 1 टीस्पून तूप टाकलेलं होतं, यामध्ये हे खोबरं टाकून घेऊया। खरं तर घरी बनवलेल्या खोबऱ्याचा चव असेल तर त्यासाठी तूप टाकण्याची अजिबात गरज नाहीये, का तर हे मी पुढे सांगणारच आहे। पण जर तुम्ही मार्केटमधून डेसिकेटेड कोकोनट आणलेलं असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला फक्त 1 ते 1.5 टीस्पून एवढंच तूप वापरायचं आहे। यापेक्षा जर तूप जास्त वापरलं किंवा तुपाचं प्रमाण जास्त झालं तर लाडूला पिवळसर रंग चढतो। मंद आचेवर 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला हे खोबरं चांगलं परतून घ्यायचं आहे। परतवत असताना हे खोबरं आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे। 2 मिनिट परतवल्यानंतर हे खोबरं थोडंसं मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे, शिवाय यातून छान सुगंध सुद्धा येतोय। आता यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचंय। तर हे दूध हलकंसं गरम आहे, थंड दूध सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण ते एकदा तरी गरम केलेलं असायला हवं। दूध टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे। 1 ते 2 मिनिटांसाठी मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचंय। आता यामध्ये साखर टाकून घेऊया। साखर टाकून सुद्धा 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचंय। त्यानंतर आपल्याला यामध्ये मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे। 4 ते 5 चमचे म्हणजे जवळपास पाव कप एवढी मिल्क पावडर इथं मी घेतलेली आहे। आता मिल्क पावडर टाकल्यानंतर आपल्याला हे पटपट मिक्स करून घ्यायचंय। सुरुवातीला दूध टाकल्यानंतर मिश्रण थोडंसं ओलसर असतानाच आपण यामध्ये साखर टाकली होती, कारण मिश्रण ओलसर असल्यामुळे साखर पटकन विरघळली जाते। अगदी त्याच पद्धतीनं साखर टाकल्यानंतर ती विरघळली की लगेच आपल्याला यामध्ये मिल्क पावडर टाकायची आहे, कारण कोरड्या मिश्रणामध्ये मिल्क पावडर जर टाकली तर ती पटकन विरघळली जात नाही आणि तिचे खडे तयार होतात। गॅसची फ्लेम कमी जास्त करत जवळपास 6 ते 7 मिनिटांसाठी हे मिश्रण मी परतून घेतलेले आहे। तर तुम्ही बघू शकता कडेनं तेल सुटलंय। आता यातलं थोडंसं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता गॅसची फ्लेम लो करून प्लेटमधलं मिश्रण थंड होईपर्यंत कढाईमधलं मिश्रण आपल्याला एकसारखं हलवत राहायचंय। हवा फुकून हे मिश्रण मी थंड करून घेतलंय। आता जमा करून बघूया। तर गोळा करत असताना हे मिश्रण हाताला थोडंसं टणक जाणवतंय, हाताला अजिबात चिकटत नाहीये। मिल्क पावडरमुळे या मिश्रणाला बाइंडिंग येऊन ते छान एकजीव झालेलं आहे। लाडू सुद्धा व्यवस्थित बांधला जातोय, याचा अर्थ आपलं मिश्रण बरोबर तयार झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम बंद करू आणि 20 ते 30 सेकंदासाठी हे मिश्रण आपल्याला हलवत राहायचंय, कारण कढाई आणि मिश्रण दोन्हीही अजून भरपूर गरम आहे। तर या खोबऱ्याच्या मिश्रणाला बरंच तेल सुटलंय, त्यामुळे दुसऱ्या भांड्यामध्ये न काढता कढाईमध्येच हे मिश्रण मी थोडंसं पसरून दिलेलं आहे, जेणेकरून ते लवकरात लवकर थंड होईल। थोडंसं थंड झाल्यानंतर हे मिश्रण मी कढाईमध्ये एका बाजूला दाबून ठेवलंय, जेणेकरून ते पूर्ण थंड होणार नाही, कारण हलकंसं गरम असतानाच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत। तर लाडू बांधून तयार झालेला आहे। आता या लाडूला आपल्याला थोडंसं सुकं खोबरं लावून घ्यायचंय। लाडू वळत असताना माझे हात भरपूर तेलकट वाटत असतील, याचं कारण असं की लाडूसाठीचं डेसिकेटेड कोकोनट हे मी घरी बनवलं होतं। फ्रेश असल्यामुळे यामध्ये तेलाचं प्रमाण एवढं जास्त होतं की मिश्रण हाताने पिळून यामधलं थोडंसं तेल मला बाजूला काढावं लागलं, जेणेकरून लाडू व्यवस्थित बांधता येतील, तुम्ही बघू शकता। शिवाय यामध्ये मी थोडंसं तूप सुद्धा टाकलेलं होतं, त्यामुळेच मी सुरुवातीला सांगितलं होतं की जर तुम्ही घरचं डेसिकेटेड कोकोनट वापरणार असाल तर यामध्ये तूप टाकू नका, आणि जर मार्केटमधून आणणार असाल तर यामध्ये थोडंसं तूप टाकलं तरी सुद्धा चालेल, कारण मार्केटमधलं डेसिकेटेड कोकोनट हे थोडंसं कोरडं असतं। तर आजची ही रेसिपी आणि सांगितलेल्या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईट्ससोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत रहा, बनवत रहा आणि खात रहा। धन्यवाद।